बघा आसामवरून आलेले हँडलूम साडीज, खूप साऱ्या व्हरायटीज असतात. ते बघा मुरमुरे टाक वगैरे जे असतात ना, रोस्टेड पदार्थ जे हेल्दी असतात ते खायला वगैरे मिळतात. बेंगॉली स्वीट्स बघतोय, त्यात गुलाबजाम, रसगुल्ला, असे सगळे पदार्थ आहेत तिथे. तर नमस्कार मंडळी, मी आहे शशांक. मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर YouTube चॅनलवर. तर गाईज, आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस आणि नवरात्री उत्सवाच्या मुंबई देवी दर्शनाच्या 5व्या भागामध्ये आपण तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. त्या नवरात्रीच्या 8व्या दिवसात आपण आलो आहे दादरच्या बेंगॉल क्लबच्या दुर्गा उत्सवामध्ये, जिथे दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क या एरियामध्ये होतो आणि आपण तिकडे आलो आहे देवीच्या दर्शनाला. त्या दुर्गोत्सवाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथे ना जेवढे पण बेंगॉल क्लबचे मेंबर आहेत त्यांचा सर्वांचा हा उत्सव असतो आणि खूप जल्लोषात ते साजरा करतात. त्यासोबत इथे ना बरेचसे स्टॉल्स वगैरे पण लागतात आणि आतमध्ये देवीचं स्वरूप पण बेंगॉलच्या देवीप्रमाणेच असतं. आणि तिकडे ना जसं बेंगॉलला देवीचा उत्सव साजरा केला जातो ना, त्याच पद्धतीने इकडे देखील साजरा केला जातो. तर तेच पाहण्यासाठी आपण इकडे आलो आहे. मागच्या वर्षी पण आपण दुर्गोत्सवाला आलो होतो आणि यावर्षी पण आपण आता या दुर्गोत्सवाला आलो आहे. तर चला आज जाऊया आणि या दुर्गोत्सवाला पाहूया. सो लेट्स गो. तर हे बघा, बेंगॉल क्लबच्या दुर्गोत्सवामध्ये इथल्या शिवाजी पार्कच्या एरियाला संपूर्ण लाइटिंगने सजवलं जातं. दरवर्षी इथे झाडांवरनं खूप सुंदर सुंदर पद्धतीची लाइटिंग सोडली जाते. खूप सुंदर वाटतं ते. तर हा आहे बेंगॉल क्लबच्या दुर्गोत्सवाचा मेन गेट म्हणजे प्रवेशद्वार. दरवर्षी याच पद्धतीने लाइटिंग आणि प्रवेशद्वारला सजवलं जातं असं करिश्माचं म्हणणं आहे. खूप सुंदर वाटतं पाहायला रात्रीच्या टायमाला. तर इथून अशी एंट्री आहे. तसं मेन गेट समोरच्या त्या बाजूला आहे, पण आपण इकडनं आतमध्ये जाणार आहे. तर चला आत जाऊया. ते बघा, इथे वरती शंकर भगवान आहेत आणि समोर देवी आहे. तर इथे आहे कालिका मातेचं मंदिर आणि या मंदिरात बरेच जण नवरात्रीमध्ये पाया पडायला येतात आणि इकडनं या बाजूने एंट्री घेतात. तर आपण पण अशीच जाऊया. इकडनं देवीच्या पाया पडलो आणि आतमध्ये जाऊन आता एंट्री करूया आणि तिकडनं ते नवरात्रोत्सव पाहू बेंगॉल क्लबचं. ते खूप मागच्या वर्षी पण आपण आलो होतो त्यावेळी ना इथे मस्त डेकोरेशन केलेलं. तर ह्या वर्षी ना आता तुम्हाला दाखवतो मी काय डेकोरेशन केलं आहे. जे यावर्षीचं खूप गाजलेलं डेकोरेशन्स होते बरेचसे, म्हणजे गणपती उत्सवामध्ये पण होते बऱ्याच ठिकाणी. तर त्यापैकीच येते. तर तुम्हाला आता मी दाखवतो काय केलं. हे बघा, इकडे केलं आहे ऑपरेशन सिंदूरचं डेकोरेशन केलं आहे. कारण ऑपरेशन सिंदूर जे 10 मेला जो पेहलगामचा अटॅक झाला होता, त्यानंतर जे भारताने पाकिस्तानवर जे मिशन केलं होतं ऑपरेशन सिंदूरचं, त्या संदर्भात हे डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर केलं आहे. हे बघा, मध्ये असं देवीचं स्वरूप केलं आहे. त्यानंतर दोन्ही बाजूला आपला भारताचा झेंडा आहे, तिरंगा. त्यासोबत तिकडे ना आपल्याला आपले सैनिक पण दिसत आहेत. तसंच या बाजूला देखील आहे. इथे देखील आपल्या भारताचे सैनिक उभे आहेत. आणि कॅनन वगैरे इकडे आहेत आणि ह्या साईडला आपल्या जे S-400 जे मिसाईल्स होत्या, ज्याच्यातून आपण टार्गेट केलं होतं पाकिस्तानचे ड्रोन्स वगैरे, ते त्याच्यानंतर हे आपला भारताचा झेंडा फडकवताना. हा मला कारगिलच्या टायमाचं होतं, पण हेच आहे. वरती आपल्याला ब्रह्मोस मिसाईल दिसते. असं सगळं ना गेटवर त्यांनी बनवले. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि ही ती कॅनन, अशी कॅनन त्या बाजूला देखील आहे. ही बघा ती कॅनन, म्हणजे तिकडे आपण पाहिली तशी तिकडे पण आहे. आणि सेम डेकोरेशन त्यांनी या बाजूला पण केलं. खूप सुंदर असं हे बेंगॉल क्लबच्या दुर्गोत्सवाचं मेन गेट आहे आणि आतमध्ये देवीचं दर्शन आपल्याला भेटणार आहे. आणि हा गेट. तर चला आत जाऊया. चल चल चल. हा बघा, हा बेंगॉल क्लबचा
दुर्गोत्सव आहे जो 27 सप्टेंबर म्हणजे शनिवारी सुरू झाला ते 2 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार, म्हणजे दसऱ्याच्या पर्यंत. आणि हा 90वा दुर्गोत्सव आहे बेंगॉल क्लबचा. बेंगॉल क्लब शिवाजी पार्क मुंबई. आणि इकडे आपल्याला जर डोनेशन करायचं असेल तर आपण इकडे डोनेशन वगैरे करू शकतो. या बाजूला देखील तसंच आहे, तिकडे आपण प्रसाद वगैरे भेटतो. आणि इकडे आपल्याला ना सर्व आपलं हिंदू धर्मानुसार आणि आपल्या ऑपरेशन सिंदूरच्या वर थीम बनवली आहे. ते बघा वरती पण लिहिली ऑपरेशन सिंदूर. आणि असं वरती मस्त झुंबर वगैरे ठेवून असं खूप सुंदर असं डेकोरेशन करतात. मागच्या वर्षी आम्ही पहिल्यांदा आलो होतो, पण यावर्षी आम्हाला पुन्हा व्यवस्थित बघायला भेटतं. म्हणजे दरवर्षी आम्ही यायचा इथे प्रयत्न करणार आणि हे आपण पाहणार. तर चला आता जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. तर हे बघा, हे आहे देवीचं स्वरूप. लेडीज आणि जेंट्सची वेगवेगळी लाईट लागते. आणि इकडे आपण बघू शकतो ऑपरेशन सिंदूरचं थीम बनवली आणि त्यासोबत देवी. तर या बेंगॉलच्या देवीच्या उत्सवामध्ये आपल्याला गणपती बाप्पा, त्यांच्या बाजूला लक्ष्मी देवी, मध्ये मुख्य देवी आणि या बाजूला आपल्याला कार्तिकेय आणि सरस्वती माता नजरेस पडते. तर या बेंगॉल क्लबमध्ये ना या देवीचं स्वरूप असं असतं. देवीला 8 हात असतात. सिंहावर रूढ राक्षसाला मारताना बेंगॉल क्लबच्या देवीचं उत्सव पण असतो आणि असं स्वरूप असतं देवीचं. तर चला, अंबे मात की जय, दुर्गा माते की जय. आपल्या ना बेंगॉल क्लबचे ना इकडे खूप सारे स्टॉल्स असतात, ज्याच्यामध्ये ना बेंगॉली फूड्स वगैरे असतात, जे तिकडे बेंगॉलमध्ये मिळतात ना त्या संदर्भातले फूड्स असतात, जे टिपिकलवाले जे आहेत ना. म्हणजे तुम्हाला फक्त रसगुल्ला, रसमलाई किंवा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या नाही मी सांगत आहे, नुसते स्वीट्स नाही, खूप सारे जे गोष्टी आहेत ना त्या सर्व आपल्याला तिकडे मिळतात. नॉनव्हेज असो, व्हेज असो, स्वीट्स असो, एव्हरीथिंग. इवन त्याच्यामध्ये आपल्याला ना ती जी बेंगॉलची जी फेमस भेळ आहे ना, ज्याला काहीतरी नाव आहे, मला आता आठवत नाही, तोंडावर नाव आहे, ती देखील मिळते. हे फक्त खाण्याचे नाही तर बंगालची साडी, बारवारी साडी म्हणून फेमस आहे, ती पण इकडे मिळते. बघा, जे मी आता तुम्हाला बोलत होतो ना, तर इकडे आहेत ना आपल्याला बरेचसे साड्यांचे, कपड्यांचे वगैरे स्टॉल्स नजरेस पडतील. इथे आपण ना तिकडचे शॉर्ट्स वगैरे म्हणजे कपडे वगैरे घेऊ शकतो. हे बघा, असे खूप सारे स्टॉल्स लागलेले आहेत इथे साड्या आहेत. इकडे ना ड्रेस पीस म्हणजे तुम्ही जाऊन शिवून तुमच्या हिशोबाने घालू शकता. मोस्टली लेडीजच्यासाठी मिळतं. हे बघा, इकडे पण साड्या आहेत.
खूप साऱ्या व्हरायटीज असतात हे बघा. इकडे ड्रेस पीस वगैरे आहेत. थोड्याशा कॉस्टली अशा साड्या आहेत छान पैकी. 500-1000 रुपयापासून स्टार्ट होतात ते 2000, 2500, 5000 यांची रेंज आहे. अशा खूप साऱ्या साड्या आहेत इथे. इकडे आपल्याला ज्वेलरीज वगैरे पण पाहायला भेटतात. इकडे आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा जे मुरमुरे टाईप वगैरे जे असतात ना, रोस्टेड पदार्थ जे हेल्दी असतात ते खायला वगैरे मिळतात. तर इकडे ना आम्ही असे मिलेट्सचं घेतलं आहे. तर हे सगळे ज्वारीचे आहेत. हा चीज फ्लेवर आहे, सॉरी हा चीज फ्लेवर आहे, हा मेक्सिकन फ्लेवर आहे. तो आम्ही घेतला जे 120 रुपीज आहे. थोडेसे महाग वाटतात पण ठीक आहे, आम्ही टेस्ट म्हणून ते घेतले. असं इकडे ना समोर स्टॉल तिकडनं नाचणीचे ज्वारीचे असे तिकडे मिलेट्सचे बरेचसे पदार्थ लागले, रोस्टेड वगैरे. चला काय इकडे ज्वेलरीज वगैरे आहेत. इकडे देखील तशाच पद्धतीचे गोष्टी आहेत. असं खूप साऱ्या गोष्टी इकडे मिळतात आपल्याला. ते फक्त 27 पासून 2 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आणि तिथे तुम्हाला हे सर्व अवेलेबल असणार. अजून तुमच्याकडे 3-4 दिवस आहेत. इथे येऊन ते पाहू शकता आणि घेऊ शकतो आपण. बघा आसाममधून आलेले हँडलूम साडीज. आता मी ज्याच्याबद्दल मगाशी बोलत होतो ना की तिथे बेंगॉलचे जे खाण्यापिण्याचे पदार्थ असतात ना ते आता तुम्हाला मी दाखवतो. इकडे ना सर्व बेंगॉलचे स्वीट्स वगैरे आईस्क्रीम बऱ्याचशा पदार्थ आहेत ना ते आपण ते खाऊ शकतो. सध्या आपलं नवरात्री झाले त्याच्यामुळे आपण नॉनव्हेज खात नाही. तर इकडे तुम्हाला व्हेज नॉनव्हेजचे बरेचसे ऑप्शन मिळतील. चिकन, मटन, कटलेट, व्हेजचे पण ऑप्शन्स आहेत. आणि इकडे त्यांचे प्राइजेस वगैरे लिहिलेले आहेत, बघू शकतो. सर्व फ्रेश बनवतात ते असं तव्यावर वगैरे. इकडे आपल्याला बिर्याणी वगैरे, सेम राईस, व्हेज थाली, स्वीट्स, मोगलाई अशा पदार्थ मिळतील. हे बघा असं इकडे फ्राईंग वगैरे होतं आणि मग नंतर तिकडे आपल्याला सर्व केलं जातं. आपण इकडे बेंगॉली स्वीट्स बघतो. याच्यात गुलाबजाम, रसगुल्ला वगैरे आहेत. इकडे पण आपण रबडी वगैरे पण बघू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मिष्टी दोई. तर इकडे एग रोल्स वगैरे बनवतात. आणि इकडे आपल्याला ना फिश वगैरे दिसेल फ्राय केलेली. आणि इकडे त्यांचे प्राइजेस लिहिलेले आहेत. खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे स्वीट्स आहेत इकडे आपण बघू शकतो. इकडे आपल्याला बिर्याणी वगैरे दिसते. तर तिकडे चिकन, मटन वगैरे पण आहे. असे सगळे पदार्थ आहेत इथे. स्वीट्स पण आहेत, समोसा पण आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे. आणि इकडे ना जलमुरी, ज्याला आपण भेल म्हणतो तसं बेंगॉली असं जलमुरी बनवतात. आणि तिकडे पाणीपुरी देतात. मिष्टी दोई असं आम्ही करिश्मासाठी घेतलं आहे. तर टेस्ट करा मला सांगून मी लगेच पेट तिथे पळून जातो. करिश्माचा फेवरेट स्वीट्स असतात बेंगॉली स्वीट्स, तिला खूप आवडतात आणि ती मिष्टी दोई खाते. थांबा पे करताना सांगतो तुम्हाला काय आहे. कसं आहे, खूप स्वीट आहे. तसं 100 रुपयाच्या मानाने क्वांटिटी थोडीशी कमी वाटते पण ठीक आहे. आता उत्सवामध्ये त्यांचं पण हे असतात, स्टॉल्स वगैरे लागतात तर त्यांना पण कट द्यायला लागतो, त्या हिशोबाने ठीक आहे. पण चांगली आहे का, टेस्ट चांगली वाटते तुला? म्हणजे मी खाल्ली, मला जास्त स्वीट लागलं आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केली, सो मी एक्सपिरियन्स नाही करू शकतो. तू पण फर्स्ट टाईमच खाल्लं आहे? ओके. ऐकलं होतं की मिष्टी 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 पण बोलतात खूप सारी मिष्टी दोई ती खूपच स्वीट असतं, तर त्या पद्धतीने आहे ते स्वीट, नाही असं नाही. नाही नाही हे ॲक्च्युली ना वेगवेगळं हेच असतं, कमी शुगरचं, कमी शुगरचं, फॅटचं, ते खूप प्रकार असतात. मला नाही माहिती एवढं. करिश्माला माहिती आहे, कारण करिश्मा अशा पदार्थ खाते, म्हणजे बेंगॉली स्वीट्स वगैरे ती खाते, तर तिला आयडिया आहे.
चला पुढे जाऊया. तर काही आत्ताच आम्ही बेंगलच्या दुर्गोत्सव 2025 मधून बाहेर आलो आहे. तर हा दुर्गोत्सव ना 27 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या दिवसापर्यंत चालू आहे. तिकडे येऊन देवीचं दर्शन घेऊ शकता. इथे येऊन तुम्ही त्या स्टॉलवरून बऱ्याचशा गोष्टी विकत देखील घेऊ शकता. थोड्याशा महाग आहेत, पण तुम्हाला जर घ्यायच्या वाटत असतील तर तुम्ही तिकडनं घेऊ शकता. आम्ही तिकडनं मिष्टी दोही घेतली होती खायला आणि त्यासोबतच आम्ही घेतले होते मखाण्यासारखे दिसणारे ज्वारीचे मिलेट्स. मिलेट्स आणि ज्वारी एकच आहे. तर ज्वारीचे जे पफ राईस सारखे जसं बनवले जातात ना, त्यामध्ये आम्ही चीज फ्लेवर आणि मेक्सिकन फ्लेवर असा घेतला, जो आम्हाला आवडला, टेस्टी लागला म्हणून. तर त्याची पण प्राईस 120 आहे. तर ऑलमोस्ट थोडंसं कॉस्टली लागतं, कारण त्यांना कसं तिथे कट वगैरे द्यायचा असतो, त्या हिशोबाने त्याची प्राईस असते. पण ठीक आहे. पण हे स्टॉल वर्षातून एकदाच लागतात. आणि तसा तो स्टॉल आहे ना मराठी माणसाचा होता. त्यांचं नाव काहीतरी जाधव होतं त्या लेडीचं. त्यांच्याकडनं आम्ही घेतलं होतं. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट तर केलाच पाहिजे, म्हणून आम्ही त्यांच्याकडनं वस्तू घेतल्या. तसंच आम्ही बेंगॉलची मिष्टी दोही घेतली, जी आम्ही खाताना आम्हाला थोडीशी वेगळी लागली, म्हणजे खूप जास्त गोड लागली. आणि करिश्माचं असं म्हणणं आहे की जसं आपण खरवस खातो, जे आपले कोकणातले माणसं आहेत त्यांना माहिती आहे की खरवस काय असतं, त्यासारखं थोडं टेस्ट करतं. आणि थोडंसं पातळ आहे, कारण आपला खरवस थोडा घट्ट असतो आणि हे खूप जास्त स्वीट आहे, म्हणजे खरवसपेक्षा पण जास्त स्वीट आहे. असं आम्हाला ती मिष्टी दोहीची टेस्ट लागली. आम्ही आयुष्यात फर्स्ट टाइम टेस्ट केलं होतं दोघांनी पण, त्यामुळे आम्हाला ती तशी टेस्ट लागली. तर या इकडे तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला काय हवं नको त्या वस्तू द्या, साड्या वगैरे, बॅग्स आहेत, ज्वेलरीज वगैरे आहेत, ते तुम्ही येऊन घेऊ शकता. 2 ऑक्टोबरपर्यंत टाईम आहे. शिवाजी पार्कला या उत्सवाचा पार्ट व्हा आणि त्या वस्तू घ्या. यावर्षी नाही आल्या तर पुढल्या वर्षी नक्की या. चला आता आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो. हा देवी दर्शनाचा म्हणजे दादरच्या शिवाजी पार्कमधला हा बेंगॉल क्लबचा दुर्गोत्सवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता जाऊया घरी आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.